जय स्वामीनारायण. सिंपल प्लाझो पॅन्ट आणि टॉप कटिंग करायची आहे. तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आपल्याला बघायचं आहे टॉप कटिंग. आता आपण घेतलेला आहे चेस्ट लाईनला आडव्या लाईनमध्ये चेस्ट डिवाइड बाय 4 आणि लेंथ प्लस 1 इंच उभ्या भागामध्ये. तर आता आडव्या भागामध्ये आपल्याला गळा रुंदी ड्रॉ करायची आहे. तर गळा रुंदी 1.5 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर घेतलेला आहे आपण 4 इंच. तर आता आपल्याला आर्म होल पण अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे, कारण काकुलीचा आर्म होलचा जो भाग असतो ना तो आर्म होलचा भाग थोडासा मोठा पाहिजे असतो, अर्धा इंच फक्त. तर मग आपण 4.5 इंच आपण आर्म होल घेतलेला आहे, शोल्डर 4 इंच, आर्म होल आपलं 4.5 इंच आणि आकार तयार करून घेतलेला आहे गोल. आणि आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे 5 इंचाचा. मी अंदाजे घेतलेला आहे, छोट्या मुलीचा 4.5 ते 5 इंचाचाच असतो पुढचा आणि तो छान पण दिसतो. आणि ग्लास आकार थोडासा गळ्याचा तयार करून घेतलेला आहे. आणि आता हे आपण पूर्ण कट करून घेऊ. तर हे तुम्हाला पूर्ण समजलेलंच असेल. तर आडव्या लाईनमध्ये आपल्याला काय घेतलेलं आहे, तर चेस्ट डिवाइड बाय 4, उभ्या लाईनमध्ये घेतलेला आहे लेंथ प्लस 1 इंच आणि गळा रुंदी आणि वगैरे ते तर तुम्हाला मी नियम सांगितलेलाच आहे की काय नियम आहे. गळ्यासाठी आपण 1.5 इंच घेतलेला आहे, शोल्डर घेतलेला आहे 4.5 इंच. आता हे पूर्ण कट करून घेतलेलं आहे आपण आणि आता त्याला लावायचं आहे आपल्याला अस्तर पण लावून घेऊ आपण, त्याला अटॅच करून घेऊ. आणि त्याच्यासाठी आपण खाली थोड्याशा प्लेट्स घेतलेल्या आहे. त्या प्लेट्ससाठी पण मी 4.5 ते 5 इंचाचा कपडा घेतलेला आहे. बघा 5 इंचाचा कपडा घेतलेला आहे. 1 इंच खालून फोल्ड होईल आणि अर्धा इंच वरतून फोल्ड होईल. त्यासाठी मग मी 1-1.5 इंच जास्तीचाच घेतलेला आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या अशा छानशा प्लीट्स टाकणार आहे या टॉपमध्ये. तर ह्या प्लीट्स जर टाकल्या तर ते टॉप खूप छान दिसेल. आता आपण कट करून घेऊ पॅन्ट. तर पॅन्टच्यासाठी आपण कपडा घेतलेला आहे 4 फोल्डमध्ये. जी उंची आहे ती टोटल उंची मी पूर्ण टाकून घेतलेली आहे आणि 4 फोल्डमध्ये तो कपडा वाकवून घेतलेला आहे. तर ऑन फोल्ड साईड आपल्या साईडने ठेवायची आणि कटिंगची साईड त्या साईडने ठेवायची विरुद्ध दिशेला. तर आता आपण घेतलेली आहे उंची, टोटल घेतलेली आहे 22 इंच. जेवढी उंची आहे तेवढी मी टोटल घेऊन घेतलेली आहे तिथं, कारण वरचा जो बेल्टची साईड आहे ती मी बेल्टची साईड दुसऱ्या कपड्याने तयार करणार आहे. त्याच्यासाठी मी 8 इंच क्रोच एरिया घेऊन घेतलेला आहे आणि 2.5 इंच त्याला आपण 8 इंचचा क्रोच एरिया घेतलेला आहे, याचा जो आकार आहे क्रोच एरिया घेऊन त्याला आपण 2.5 इंच. आणि जी उंची टोटल आहे ती तर आपण घेऊनच घेतलेली आहे, कारण आपल्याला खालून अर्धाच इंच फोल्ड करायचा आहे आणि वरच्या साईडने आपल्याला 2 इंच एक्स्ट्राचा बेल्ट तयार करायचा आहे. तर तो बेल्ट आपण नंतर तयार करू, ज्यावेळेस इलास्टिक टाकायचं काम पडेल त्यावेळेस इलास्टिक टाकून तो बेल्ट आपण तयार करून घेऊ. आणि हे सर्व आता कटिंग करून घेतलेलं आहे. क्रोच एरिया आणि कमरची जी पट्टी आहे ती पूर्ण कट करून घेतलेली आहे. आता ही झाली आपली प्लाझो पॅन्ट तयार. ते सिंपल प्लाझो आहे ही. आता याची कटिंग आपण नंतर बघू, पण आधी आपण त्याच्यावरती अस्तर तयार करून घेऊ, कारण की अस्तर मला ते मजबूत पाहिजे आहे ती पॅन्ट. आणि ती पॅन्ट घातल्यानंतर म्हणजे असं कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. छोट्या बेबीचं आहे तरी पण अस्तर लावलं ना की कपड्याला लाईफ येते थोडीशी, त्याच्यामुळे मी अस्तर लावून घेते. कारण कपडा कॉटनचा आहे आणि अस्तर पण मी कॉटनचं असं थान घेतलेलं होतं, 650 रुपयाला थान. पूर्ण 20 मीटरचं आहे ते आणि मला खूप आवडला तो कॉटनचं थान आणलेलं कपड्याचं. आणि वरच्या टॉपसाठी पण मी अस्तर तयार करून घेतलेलं आहे छानपैकी असं, कारण घातल्यानंतर कपडा हा कम्फर्टेबलच वाटला पाहिजे. त्यासाठी मी कोणताही कपडा असो मी त्याला अस्तर केल्याशिवाय शिवत नाही. तर आता याचं शिलाई आपण नंतर बघू. थँक्यू.